दिवसामध्ये मध्यरात्री मोठी घटना घडली आहे। बस स्टॉप जवळील स्टेट बँकेच्या एटीएम मशीनवर अज्ञात चोरट्याने हल्ला करून लाखोची रोकड लंपास केली आहे। विशेष म्हणजे चोरी केल्यानंतर चोरट्याने पुरावे नष्ट करण्यासाठी संपूर्ण मशीन जाळून टाकली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी या घटनास्थळी तपास सुरू केला आहे। पाहूया या घटनेचा संपूर्ण तपशील। अमरावती नागपूर महामार्गावर असलेल्या तिवसा शहरातील स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये बुधवारी पहाटे 3:45च्या सुमारास ही घटना घडली। चोरट्यांनी प्रथम सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर एटीएम मशीन फोडून मोठी रोकड लंपास केली। विशेष म्हणजे याच एटीएम मशीनला पूर्णतः जाळून टाकण्यात आले। त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहेत। तिवसा पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या 3 पथकांनीही घटनास्थळी पाहणी केली असून आरोपींचा शोध सुरू आहे। गेल्या वर्षभरात तिवसा शहरात स्टेट बँकेच्या एटीएमवर ही दुसरी मोठी चोरीची घटना घडली आहे। यापूर्वी जानेवारी 2024 मध्ये देखील अशाच प्रकारे एटीएम फोडण्यात आले होते। मात्र यावेळी चोरट्यांनी पुरावे मिटवण्यासाठी मशीनसोबतच एटीएम कक्षातील एसीही जाळून टाकला आहे। आतापर्यंत या चोरीत किती रक्कम लंपास करण्यात आली आहे याचा अंदाज स्पष्ट झालेला नाही। मात्र ही रक्कम लाखोंमध्ये असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आता बँकेतील एटीएम ही सुरक्षित राहिले नाहीत। दिवसामध्ये घडलेल्या या घटनेने नागरिकांना हादरून सोडले आहेत। पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला असला तरी चोरट्यापर्यंत ते पोहोचतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।